काय जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला आता थेट सोन्याची अंगठी मिळणार? हो, हे अगदी खरं आहे. एका राज्य सरकारने अशी भन्नाट योजना सुरू केली आहे, जिथं बाळ जन्माला आलं की त्याच्या हातात सोन्याची अंगठी पडणार. पण ही योजना नेमकी कोणत्या राज्याची आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं काय? चला जाणून घेऊया या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी महायुती सरकारने शेतकऱ्यांना एक मोठं आश्वासन दिलं होतं. प्रत्येक शेतकऱ्याला सातबारा कोरा करणार. करूया कोरा कोरा कोरा. पण सत्ता आल्यावर काय झालं? दिलेला शब्द विसरल्यासारखं सरकार वागू लागलं. शेवटी शेतकऱ्यांना आंदोलने आणि उपोषणं करावी लागली. त्यानंतर कुठे सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची घोषणा तर केली, पण फक्त गरजू शेतकऱ्यांनाच लाभ देऊ असं सांगत 7 ते 8 महिन्यापासून फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड संभ्रमात आणि चिंतेत आहे. पण दुसरीकडे काय घडत आहे माहीत आहे? अवघ्या 3 महिन्यापूर्वी सत्तेत आलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती यांनी मात्र कमालच केली आहे. त्यांनी दिलेलं आश्वासन हवेत विसरून जाऊ दिलं नाही, तर लगेचच पूर्ण करायला सुरुवात केली. तमिळनाडूमधील सरकारी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला आता सरकारतर्फे सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. तर या योजनेसाठी सरकारने थेट 1,28,499 सोन्यांच्या अंगठ्यांची ऑर्डरसुद्धा देऊन टाकली आहे. 15 सप्टेंबरपासून याचं वाटपही सुरू होणार आहे. जे बोलले ते करून दाखवलं. म्हणूनच आज संपूर्ण देशात मुख्यमंत्री विजय थलापती यांचं प्रचंड कौतुक होत आहे. आता प्रश्न असा पडतो, तमिळनाडू सरकार 3 महिन्यात आश्वासन पूर्ण करू शकतं, मग महाराष्ट्रातील महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचा हा संभ्रम दूर कधी करणार? आपल्या बळीराजाला कर्जमुक्तीचा खरा लाभ कधी मिळणार? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्क कधी मिळेल? कमेंटनी करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.